नमस्कार, मैं अंकुश एमसीएन हिंदी न्यूज में आपका स्वागत है। आइए एक नजर डालते हैं आज की हेडलाइंस पर। ब्लड बैंकों में ही नहीं, इसलिए विष्णुपुरी के सरकारी अस्पताल में पैदा हुई रक्त की भारी किल्लत। मात्र 2 दिनों तक का रक्त शेष, रक्तदान करने की अस्पताल प्रशासन की अपील। और अब समाचार विस्तार से। कोरोना महामारी के कारण पिछले 8 महीनों से सभी कुछ ठप पड़ा था, उसमें ऑपरेशंस भी आगे धकेल दिए गए थे, लेकिन अब इन बीमारियों के मरीज अस्पताल में दाखिल होना शुरू हो गया है। इसी बीच अस्पताल में रक्त की किल्लत बड़े पैमाने पर महसूस की जा रही है। विष्णुपुरी स्थित सरकारी अस्पताल में इन दिनों केवल 2 दिन तक चलने वाला रक्त ही उपलब्ध होने की जानकारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वाई.एच. चौहान ने दी है। साथ ही रक्तदाताओं से रक्तदान करने की अपील भी उन्होंने की है। रक्तदान को जीवन दान भी कहा जाता है। नांदेड़ शहर में इन दिनों 9 बड़े ब्लड बैंक्स हैं। इन ब्लड बैंकों में हमेशा रक्त का पर्याप्त स्टॉक उपलब्ध रहता है। साथ ही अन्य वैद्यकीय सेवाओं के कारण नांदेड़ के पड़ोसी हिंगोली, परभणी, यवतमाल, तेलंगाना और अन्य जिलों से मरीज बड़ी संख्या में यहां पर उपचार के लिए आते हैं, जिसके कारण रक्त की मांग भी बढ़ती रहती है। उल्लेखनीय है कि दुर्घटना में घायल हुए व्यक्तियों की संख्या भी बहुत अधिक होती है, लेकिन कोरोना के संकट के कारण अन्य बीमारियों के मरीजों ने अस्पताल में जाना लगभग कम ही कर दिया था और कोरोना महामारी के चलते कई मरीजों के ऑपरेशन भी आगे धकेल दिए गए थे। कोरोना के दौरान रक्त की किल्लत महसूस नहीं हुई थी क्योंकि मरीज ही नहीं थे, लेकिन पिछले 8 महीनों से कॉलेजेस बंद है, धार्मिक राजकीय कार्यक्रमों पर पाबंदी लगाई गई है, जिसके कारण रक्तदान शिविर भी बंद है। लेकिन अब लॉकडाउन में रियायत मिलते ही विष्णुपुरी स्थित सरकारी अस्पताल सहित सभी निजी अस्पतालों में मरीजों ने आना प्रारंभ कर दिया है। अस्पताल में दाखिल होने वाले मरीजों की संख्या भी अधिक हो रही है। साथ ही जिनके ऑपरेशंस इसके पहले ही तय किए गए थे, ऐसे ऑपरेशंस भी अब करने के लिए अस्पताल प्रशासन ने तैयारी शुरू की है, लेकिन इस बार रक्त की बड़ी किल्लत महसूस हो रही है। विष्णुपुरी स्थित सरकारी अस्पताल में केवल 2 दिनों तक चलने वाला रक्त ही शेष बचा है, ऐसी जानकारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वाई.एच. चौहान ने एमसीएन हिंदी न्यूज को दी। साथ ही इस रक्त की किल्लत को दूर कर सामान्य मरीजों को और खासकर डिलीवरी वार्ड की महिलाओं को रक्तदान कर राहत देने की अपील डॉक्टर चौहान ने एमसीएन हिंदी न्यूज के माध्यम से की है। आता आपल्याकडे डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथे अद्ययावत रक्तपेढी आहे आणि जशी कोरोनाची साथ सुरू झाली तेव्हापासून ब्लड डोनेशन जे कॅम्प आहे त्याची कॅम्प घेण्याचा जो फ्रिक्वेन्सी आहे ती थोडीशी मंदावली गेली आणि त्याच्यानंतर बाकीच्या जिथे जिथे ब्लडचा साठा होता, समजा बार्शी असेल, हिंगोली असेल, कोल्हापूर असेल, अशा ठिकाणहून काही तिथल्या ब्लड बँकेतून आम्हाला ब्लड मिळालं। जवळपास 2000 युनिटच्या वर ब्लड आम्हाला मिळालं आपल्या ब्लड बँकेला आणि त्या पिरियडमध्ये माननीय कलेक्टर साहेबांनी कॅम्प घेण्यासाठी परवानगी दिली। त्यानुसार आम्ही कॅम्प सुद्धा घेतले आणि बऱ्यापैकी रिस्पॉन्स मिळून आमची पूर्ण जी रिक्वायरमेंट होती ती फुलफिल झालेली होती। 1 महिनाभरापासून आमच्याकडे कॅम्प कमी होत गेले। लॉकडाऊनमुळे जे कॉलेजेस जे आहेत, आमचं मेजर सोर्स म्हणजे कॉलेजचे स्टुडंट हे बंद असल्यामुळे कॅम्प्स ची जी फ्रिक्वेन्सी आहे ती कमी झाली। त्याच्यामुळे ब्लड जेवढे युनिट्स मिळायला पाहिजे ते नाही मिळत आता आम्हाला आणि ॲव्हरेज आपल्याला जे रिक्वायरमेंट आहे दररोज 30 ते 35 युनिट पर डे ही रिक्वायरमेंट आहे आपल्या हॉस्पिटलमध्ये ब्लडची आणि त्याच्यामुळे थोडीशी तुडवटा आम्हाला जाणवतोय। तरी सोशल ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून आम्ही जे कॉन्टॅक्ट करतो त्यांच्याशी संपर्क साधतो, त्यानुसार
हे ब्लड आम्हाला मिळते, पण कमी प्रमाणाचे युनिट्स मध्ये मिळत असल्यामुळे थोडीशी पुरवठा जाड होते. आता सध्या साठा तसा दसऱ्यातच जमा आहे. म्हणजे कधी कधी 15-20 बॅग्स किंवा युनिट्स आपल्याकडे शिल्लक राहतात, तर कधी बिलकुलच संपून जातात. आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्त्रीरोग तज्ञांचा जो विभाग डिपार्टमेंट आहे आपला, OBGY म्हणतो आपण, गायनिक ऑब्स्टेट्रिक्स, याच्यासाठी जवळपास 70% ब्लड गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेमध्ये आणि बाकी अॅनिमिया जे असते आपल्या प्रेग्नंट लेडीज मध्ये, त्यांच्यासाठी जे ब्लड लागतं ते त्यांना 60% 60 ते 70% ब्लड तिकडेच कन्झ्युम होतं, म्हणजे तिकडेच लागतं. आणि बाकीचं थॅलेसेमियाला लागतं, कॅन्सरच्या पेशंटला लागतं, बाकीच्या अॅनिमियाच्या पेशंटला लागतं, आणि इतर बाकीचे जे काही ऑपरेशन्स असतात, म्हणजे जसे आपल्या हाडाचे ऑपरेशन्स असतील, काही सर्जरीचे ऑपरेशन्स असतील, सर्जिकल, हे अशा ऑपरेशनसाठी जे ब्लड लागतं त्याच्यासाठी ब्लड बाकीचा लागतो. हा मेजर म्हणजे गायनिक, आणि बाकीचे इतर म्हणजे 30% हेअर 70, अशा टाईपचं डिस्ट्रीब्युशन जनरली आपल्याकडे आहे. आपल्याकडे ची जी सत्यता आहे ती 1-2 दिवस ब्लड पुरेल एवढंच आपल्याकडे साठा आहे. आणि माझी एक कळकळीची विनंती आणि आव्हान असं आपल्याला, आपल्या नांदेडकर त्या जनतेला कळकळीची विनंती आहे की बाबा, असं आव्हान राहील माझा की आपलं बर्थडे आहे, मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे, किंवा आपले सामाजिक कार्यकर्त्यांचं कोणतं प्रोग्राम असेल, आणि किंवा आपले लोकप्रतिनिधी जे आहेत, आमदार असतील, खासदार असतील, यांच्या बर्थडेच्या वेळेस आपण त्यांना जे शुभेच्छा देतो ते ब्लड डोनेशन करावं, स्वच्छ ब्लड डोनेशन त्या औचित्य साधून करावं, जेणेकरून आपला जो स्वेच्छा रक्तदानाचा जो ड्राईव्ह आहे तो फुलफिल बी होईल, आणि आपल्याला ब्लड सुद्धा अवेलेबल होईल, आणि आपली सगळी गरज जी आहे ते पूर्ण होईल, आणि पेशंटला रक्त मिळेल, असे मी आवाहन करू इच्छितो.